हे केळाचे चिप्स पहा, झालेत ना एकदम कुरकुरीत. हे केले ना एकदम महिनाभर असेच राहतात. खूप सोपी आणि छान पद्धत आहे. तसं तर केळाचं चिप्स सगळ्यांनाच आवडतात, पण घरी करायला गेलं ना ते खूप तेलकट होतात. पाहिजे तसे कुरकुरीत होत नाहीत. पण तुम्हाला खरे सांगते, तुम्ही जर हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिला ना, तुम्ही पहिल्याच प्रयत्नात असे माझ्यासारखे कुरकुरीत आणि अगदी कमी तेलकट होणारे असे केळाचे चिप्स बनवणार आहात. त्यामुळे परफेक्ट केळाचे चिप्स तयार होण्याचे सिक्रेट इथे मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अगदी केळी कोणती वापरावी हे पण सांगणार आहे. ते कुरकुरीत व्हावेत, कमी तेलकट व्हावेत, त्यासाठीही सगळं सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी अगदी सुटसुटीत आणि परफेक्ट करून सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना तर सहज आत्मविश्वासाने तुम्ही अगदी कुरकुरीत असे केळाचे वेफर्स पहिल्या प्रयत्नात करायला शिकणार आहात. तर चला रेसिपीला सुरुवात करू. केरळला चिप्स बोलले जाते, ह्यासाठी केरळमध्ये खूप असे मस्त ही रेसिपी केली जाते. त्यासाठी अशा प्रकारची हिरवी कच्ची केळी आणि निमुळत्या टोकाची ही केळी घेतली जाते. निमुळत्या टोकाची सरळ तुम्हाला अशी केळी घ्यायची आहे आणि मद्रासी केळी असं भाजीवाल्याकडनं बोलवून घ्यायचं आहे, त्यामुळे तो देईलच. आता आपण जी खाण्याची कच्ची केळी वापरतो ना ती वापरत नसून अशी कच्ची केळी म्हणून मिळते मद्रासी, ती घ्यायची आहे तिथे. आता त्या केळीला कलर येण्यासाठी आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 2 चमचे हळद असे टाकणार आहे आणि हे पाणी चमच्याने हलवून ठेवून द्यायचं आहे आपल्याला. मग केळाचे साल काढायला घ्यायचे आहे आपण. तर इथं मी साधारण 5 केळी घेतलेली आहेत, थोडी लहान मोठीच आहेत. आता याची साल काढायला घेऊया आपण. हे पाणी करून बाजूला ठेवलं. आता या केळ्यांची साल काढायला घेऊ. साल काढताना ना हाताला थोडंसं किंचितचं तेल पुसून घ्यायचं, म्हणजे केळी हाताला चिटकणार नाही. कारण साल काढताना केळी हाताला चिटकते. केळाची साल काढताना आपल्या हाताला केळी चिटकू शकते, चिकट लागतं. त्यामुळे थोडंसं तुम्ही जर आता राजाळीची केळी घेतली ना तर त्या राजाळीच्या केळीला हलकासा असा पिवळा रंग असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये हळद घालायला लागत नाहीये. ती केळीची चिप्स मनानेच असे पिवळे होतात. आता ही आपण जी केळी घेतलेली आहे ती जरा पांढरट रंगाची आहे, त्यामुळे जर आपल्याला चिप्सला कलर पिवळा हवा असेल तर म्हणून मी एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये मीठ आणि हळद टाकली आणि ते पाणी ह्या केळामध्ये आपण तळताना टाकायचं आहे. चिप्समध्ये तेलातच टाकायचं आहे. जर तुम्हाला तेलामध्ये टाकताना थोडीशी भीती वाटत असेल, अंगावर उडणार वगैरे नाही असते, तरी देखील तुम्ही वरून देखील खाली आपण चिप्स तळून काढल्यानंतर वरून देखील ह्याच्यावरती हळद आणि मीठ असं भुरभुरू शकता. आणि पाण्यात टाकल्यावर सगळीकडे टेस्टही लागते. चला तर आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे एक जाड पसरट अशी कढई ठेवलेली आहे, तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आपलं तापून झालेलं आहे. आपल्याला डायरेक्टच या तेलामध्ये केळाचे चिप्स पाडून घ्यायचे आहे. त्यासाठी मी असं बटाट्याचं चिप्स करायचं हे यंत्र घेतलेलं आहे. आता यामुळे आपले चिप्स केळाचे एकदम छान असे पडणार आहेत. डायरेक्ट तेलामध्ये टाकायचे आहे. तेलाचं तापमान व्यवस्थित गरम असलेलं गरजेचं आहे. आपण जेव्हा तेलामध्ये चिप्स पाडतो त्यावेळेस बबल्स येऊन वरती एकदम चिप्स तळायला सुरुवात होते, त्यावेळेस समजायचं की आपलं तेल व्यवस्थित तापलेलं गेलेलं आहे. हे जर कमी तेल तापलेलं असेल तर हे चिप्स मऊ पडतात आणि जास्त तेल ओढून घेतात. त्यामुळे तेलाचं तापमान व्यवस्थित तापलेलं असायला पाहिजे, त्यामुळे आपले चिप्स हे कुरकुरीत होणार आहेत. आता हे व्यवस्थित छान असं तळून घ्यायचं आहे. जोपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आता यामध्ये आपण जे हळद आणि मिठाचं पाणी केलं होतं ना, हे तेलामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व चिप्सला व्यवस्थित लागलं जातं. अजून देखील आपल्याला 2 मिनिटं तळून घ्यायचं आहे, म्हणजे या चिप्सचा मऊपणा निघून जातो. आणि आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे, जास्तही वाढवायचं नाही. लो टू मिडियम आचेवरच आपल्याला हे कुरकुरीत करून घ्यायचे आहे चिप्स.
आता हे हळद मिठाचं पाणी 1 ते 1.5 चमचा आपण यावर टाकून घ्यायचं आहे. हे टाकल्यानंतर तेलामध्ये जास्त बबल्स येतात, थोडा जास्त आवाज होतो. पण लगेच तळायची प्रोसेस चालू होते. अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान आपले तळून घ्यायचे आहेत. आणि तेलामध्ये हे पाणी टाकल्यावर आपल्या अंगावर अजिबात उडत नाही. आणि असं जेव्हा आपण चाळणीवर घेऊन वर हे करतो, टॉस करतो, त्यावेळेस कळतं आपल्याला की चिप्स आपले कुरकुरीत झालेले आहेत. जर नसले झाले तर आणखीन थोडा वेळ असं चाळणीवर धरून आपल्याला तेलामध्ये ठेवून आणखीन थोडा वेळ तळून घ्यायचे आहेत. अगदी कुरकुरीत झाल्यावर आवाज आला, मग छान असं तेल नितळून काढून घ्यायचे आहे चिप्स. हे पहा, अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत. आता मी इथे काढून घेते. याप्रमाणेच आता दुसरे देखील चिप्स करून घेऊया. जी आपली बटाट्याची चिप्स पाडायची जी खिसणी आहे ना, ती डायरेक्ट तेलावरतीच धरून आपल्याला चिप्स पाडायचे आहेत आणि थोडीशी वरतीच धरायची आहे आणि एकाच दिशेने चिप्स आपल्याला पाडायचे आहेत. मागे पुढे करायचं नाही केळी, असे एकाच दिशेने पुढे पुढे सरकवत आपल्याला पटपट चिप्स पाडून घ्यायचे आहेत. अगदी सोपी करायला रेसिपी आहे. वेपर्स पाडताना गॅस कमीच ठेवायचा आहे आणि पटपट असे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत. आता थोडंसं हलवून घेऊ याला. गॅस कुठेही वाढवायचं नाहीये, कमीच ठेवायचा, म्हणजे अगदी कुरकुरीत असे मस्त हे चिप्स तळले जातील. थोडंसं तळत आलेले आहेत. आता यामध्ये आपण ते हळद मिठाचं पाणी केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. अगदी 1.5 चमचा टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर आपल्याला असं पाण्यामध्ये बबल्स येतात, जास्त आवाजही होतो, पण ते पाणी काही आपल्या अंगावर वगैरे उडत नाही. आता हे मस्तपैकी छान असे तळून झालेले आहेत. अगदी कुरकुरीत कमी तेलकट असे आपले केळीचे चिप्स इथं तयार झालेले आहेत. आणखीन एकदा मी तुम्हाला पाडून दाखवते. जर तुम्हाला तेलामध्ये पाणी टाकण्याची भीती वाटत असेल तर तुम्हाला अजून एक पद्धत सांगते. जेव्हा आपण हे चिप्स तळून खाली काढतो त्यावेळेसच आपल्याला थोडंसंच हळद आणि मीठ यावरती भुरभुरायचं, म्हणजे हे पाणी आपल्या अंगावर उडण्याची शक्यता पण नाही आणि तसेही उडत पण नाहीये. पण जर तुम्हाला भीती वाटत असेल तर अशी पद्धत करू शकता तुम्ही. हे केळीचे चिप्स करायला अगदी सोपी रेसिपी आहे. मस्तच आणि अगदी झटपट तयार होतात. फक्त तेलाचं तापमान व्यवस्थित तापलेलं असायला पाहिजे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजे हे चिप्स अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. आणि जेव्हा हे आपण काढतो तेव्हा झाऱ्याला अगदी हे कडक जाणवतात. लगेच कळतं की तळून आपले कुरकुरीत छान असे झालेले आहेत. चला तर मग इथं आपण जेवढी केळी घेतलेली होती तेवढ्या सगळ्या केळीचे इथं चिप्स तयार करून झालेले आहेत. अगदी कुरकुरीत आणि मस्त असे चिप्स तयार झालेले आहेत आपले केळीचे. इथं आपण 5 किंवा 6 केळी वापरून आपण इथं तयार केलेले चिप्स इथं वजनाने म्हणायला गेले तर 200 ते 250 ग्रॅम झालेले आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकता हे चिप्स अजिबात तेलकट झालेले नाहीत, मस्त असे कुरकुरीत छान असे झालेले आहेत. आणि तेलातनं काढल्या वाटतं की आपले हे तेल जास्त ओढून घेतात, शोषून घेतात, पण नाही, अगदी कुरकुरीत असे मस्त कमी तेलकट असे चिप्स तयार झालेले आहेत आपले. तुम्हाला देखील माझी ही केळीची चिप्सची रेसिपी कशी वाटली, बनाना चिप्सची, कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.